जगाला युद्धाची नाही, बुद्धाची गरज आहे. हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. माणसाच्या उत्क्रांतीचा इतिहास संघर्षाने भरलेला होता. इतिहासाच्या पानांमध्ये रक्तरंजित संघर्षाचे अनेक अध्याय आपल्याला वाचायला मिळतात. पृथ्वीवर हा सगळा कोलाहल सुरू असताना भारतामध्ये एक सुप्त असा क्रांतीचा विचार जन्माला आला. पण ही क्रांती माणसांवर विजय मिळवणारी नव्हती. ती माणसांना जोडणारी होती आणि खऱ्या अर्थाने माणूस पण शिकवणारी होती. तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांनी आपला विचार इथल्या मातीमध्ये आणि इथल्या माणसांमध्ये पेरला. त्यांच्या कठोर तपस्येनंतर जे ज्ञानाचं संचित त्यांनी प्राप्त केलं होतं, तो विचार अवघ्या जगाला दिशादर्शक ठरला. उत्तर प्रदेशच्या सारनाथ येथे 5 पंडितांना गौतम बुद्धांनी पहिला उपदेश केला होता. त्यांच्या याच उपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात. बुद्धांच्या विचारांची ज्ञानगंगा हळूहळू सर्वत्र पसरली. केवळ भारतच नाही तर जगाच्या पाठीवर अनेकांनी बुद्धांचा विचार आणि आचार स्वीकारला होता. मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय भारतात जन्मलेल्या बौद्ध धर्माचा प्रसार नेमका कसा झाला? हेच आपण जाणून घेणार आहोत आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुला उहाड आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके. महा MTV मध्ये आपलं स्वागत. गौतम बुद्धांचं प्रारंभिक जीवन, त्यांनी केलेला गृहत्याग हे सर आपण जाणतोच. परंतु बुद्धांच्या निर्वाणानंतर सुद्धा त्यांचा विचार नेमका कसा जिवंत राहिला हे आज आपण बघणार आहोत. गौतम बुद्धांच्या अनुयायांचा समूह म्हणजे संघ. बुद्ध धर्माचे सिद्धांत सामान्य जनांपर्यंत पोहोचवण्याचं काम या संघातील अनुयायांनी केलं होतं. अत्यंत संयत आणि साधी जीवनशैली अंगीकारून त्यांचे अनुयायी जगायचे. गौतम बुद्धांनी सांगितलेला अष्टांगिक मार्ग म्हणजे सदाचाराचा आणि मोक्षप्राप्तीचा राजमार्गच आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. बुद्धांचे हेच विचार भारताबाहेर नेण्यात त्यांच्या अनुयायांचा मोठा वाटा होता. राजकीय, सामाजिक, व्यापारिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा अनेक अंगांनी बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर झाला. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. राजा अशोक यांच्या कार्यकाळात बौद्ध धर्माला राजश्रय मिळाला. सम्राट अशोक यांनी आपला मुलगा महेंद्र आणि संघमित्र यांना धर्मप्रसारासाठी श्रीलंकेत पाठवलं. यानंतरच श्रीलंकेचा राजा देवनमिय पियतस्सी यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. बौद्ध धर्मातील थेरवादा संप्रदायाचा उदय इथेच श्रीलंकेत झाला. चीनमध्ये ज्या वेळेस हान वंशाचा उदय झाला त्याच दरम्यान महायान पंथातील बौद्ध धर्माचा उदय सुद्धा झाला. 7व्या शतकातील चीनी प्रवासी युन सांग यांनी लिहिलेली प्रवास वर्णनं म्हणजे प्राचीन भारतातील इतिहासाचा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. युन सांग भारतामध्ये आले होते ते बुद्धांच्या शिकवणुकीचे हस्तलिखित गोळा करण्यासाठी. 600 पेक्षा अधिक ग्रंथ ते चीनला घेऊन गेले. चीनी माणसांना बौद्ध धर्म कळावा म्हणून 70 पेक्षा जास्त ग्रंथांचं त्यांनी भाषांतर सुद्धा केलं. चीनी तत्वज्ञानावर सुद्धा बुद्ध विचारांचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. चीनमधून महायान बौद्ध धर्म नंतर कोरिया येथे पोहोचला. गोर्गियो, बेके आणि शिला या 3 राज्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बुद्ध धर्माचे जपानी प्रारूप असणाऱ्या जोगे पंथावर महायान पंथाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. बौद्ध धर्माच्या विचारांना स्थलकालानुसार तत्वज्ञांकडून पैलू पाडण्यात आले. हा विचार मोठ्या प्रमाणात लोकांनी स्वीकारला. 12व्या शतकात जपानमध्ये खऱ्या अर्थाने बुद्ध विचारांनी मुळं धरली. बुद्ध धर्मातील लोकप्रिय अशा झेन पंथाचा उदय इथेच झाला. ध्यान आणि भवतालाची प्रत्यक्ष अनुभूती याच्या संगमातून झेन विचारांचा उदय झाला. दक्षिण आशियामध्ये बौद्ध धर्माची अनेक केंद्र आपल्याला बघायला मिळतात. 7व्या शतकात भारतीय आचार्य शांतरक्षित आणि पद्मसंभव यांच्या प्रयत्नांमुळे बौद्ध धर्म तिबेटमध्ये रुजला. 13व्या शतकानंतर कंबोडिया आणि लाओस येथे बौद्ध धर्माचा प्रसार झाला. सम्राट अशोक यांच्या धर्मदूतांनी थायलंडमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला. थायलंडमधील द्वारावती साम्राज्याने पहिल्यांदा बौद्ध धर्म स्वीकारला. 11व्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंत थायलंडचा बराचसा भाग हा कंबोडियातील खमेर साम्राज्याच्या आधिपत्याखाली होता. याच काळात हिंदू आणि बौद्ध धर्माचा प्रसार तिथे झाला. 14व्या शतकात अयुथ्या साम्राज्य आणि नंतरच्या चक्रवर्ती राजवंशाने थायलंडमध्ये धर्माला अधिकृत राजश्रय दिला, जो आजतागायत सुरू आहे. बौद्ध धर्माच्या या समृद्ध वारशामुळे जगाला शांततेचा आणि खऱ्या समृद्धीचा मार्ग गवसला. अंतर्मुख होऊन आपला स्व ओळखणं म्हणजे नक्की काय असतं याची प्रचिती बुद्धांनी दिली. भारताच्या मातीतून असे रत्न जन्माला आले ज्यांनी जगाला नवीन दिशा दिली. गौतम बुद्धांचं नाव यामध्ये अग्रक्रमाने घ्यावं लागेल. भारताच्या या समृद्ध वारशाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.